प्रोटीन पावडर घेताय पण ते सेफ आहे का? आजकाल जिम करणारे, वेट लॉस करणारे, वेट गेन करणारे सर्वजण प्रोटीन पावडर घेत आहेत. पण चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीचं प्रोटीन पावडर घेतल्याने किडनी आणि लिव्हर सोबतच बाकी बॉडीवरती सुद्धा इफेक्ट होऊ शकतो. प्रोटीन पावडर म्हणजे फक्त प्रोटीन पावडर नाही, तर त्यामध्ये ॲडिटिव्ह, शुगर आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात. तुम्ही जर फेक प्रोडक्ट किंवा शरीराच्या गरजेपेक्षा जास्त प्रोटीन्स घेतलं तर किडनीवरती एक्स्ट्रा लोड येतो, डायजेशन प्रॉब्लेम होतात, जसं की गॅस, ब्लोटिंग, डायरिया. त्यासोबतच स्किन इश्यूज पण होतात, जसं की पिंपल, ॲक्ने. तर यावरती सोल्युशन काय? तर नेहमी FSSAI अप्रूव्ह आणि लॅब टेस्टेड ब्रँड निवडा. डेली प्रोटीन रिक्वायरमेंट समजून घ्या. एका सामान्य व्यक्तीला त्याच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ते 1 ग्रॅम एवढी प्रोटीनची गरज असते. नॅचरल सोर्सेस ज्यामधून प्रोटीन जास्त प्रमाणात भेटते त्यांचा जास्त वापर करा. लक्षात ठेवा, प्रोटीन पावडर वाईट नाही, पण चुकीच्या पद्धतीने वापर करणे धोकादायक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच फॉलो करा द फार्मसी स्टॉक.